राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय लो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे हि त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचार सागर तरंग 7वा आणि परिच्छेद ही 8वा निर्विकल्प समाधीची विघ्ने आणि त्याचा निवृत्तीचा उपाय. समाधीची विघ्ने 4 प्रकारचे म्हणून सांगितले होते. लय, विक्षेप, कषाय आणि रसस्वाद. ही समाधीची विघ्ने आहेत आणि ह्या विघ्नांना निवृत्त करणे हा उपाय आहे. समाधी लागण्याचा, समाधी लागाना
ब्रह्मज्ञान व्हायना ब्रह्मज्ञान व्हायना. याला कारण काय? तर जे विघ्न आहेत ते विघ्न निवृत्त झाले नाहीत. मग ते विघ्न दूर करणे म्हणजे समाधी लागेल. ब्रह्मज्ञान होईल विघ्ने दूर झाली तर. विघ्ने तशीच आणि मग समाधी कसा लागेल? ते व्यवहारामध्ये ते म्हणाय ना, मी इन व्हाय नाही, मी इन व्हाय नाही. इन कशी होईल? इन होण्याला काय आडवय आलंय? तिला मुलगा तर असावा ना. मुलगा मुलगी काहीतरी असावा ना, तेव्हा ते इन होईल. मग ते जे प्रतिबंध आहेत ते दूर करावेत ना, आहे की नाही? मग जसं इन होण्यासाठी मूल व्हावं लागतं, आहे का नाही? तेव्हा इन होता येतं. तसं समाधी लागण्यासाठी लागते समाधी, पण लागण्यासाठी काय असावं लागतं? निरोध असावा लागतो विघ्नाचा. हां, त्याला विरोध पाहिजे, निरोध करावा लागतो. विघ्न पार पाडावे लागतात. म्हणून लय आणि विक्षेप हेच खरे दोष आहेत. आणि त्या दोषाला निवृत्त केल्यावर नंतर कष्य सुद्धा असतोच. हे विघ्न सुद्धा समाधीत हेही असतं, कष्य आहे. आता कष्य आहे म्हणजे काय? विक्षेप झालं ना वाटतंय. कष्य म्हणजे काय? रागादी दोष. रागादी म्हणजे क्रोधादी नाही. अनुकूल प्रतिकूल प्रीती, त्याला म्हणायचं राग, है का नाही? त्याला कष्य म्हणतात. कष्य म्हणजेच आसक्ती, नसण्याची आसक्ती आणि असण्याची आसक्ती. असण्याच्याच वृत्तीला आसक्ती म्हणते तर असं नाही. काही काही गोष्टी नसाव्या बी वाटतात ना, त्याची बी आसक्ती असते. नसावं बी वाटतंय काही काही. जे उपयोगाचं नाही, ज्याच्यापासून दुःख व्हालंय ते नसावं वाटतंय, है का नाही? आणि काय असं वाटतंय ज्याच्यापासून सुख होतंय ते असावं वाटतंय. हेच तर जीवाच्या ठिकाणी विचार करून जर बघितलं तर जीवाला सुखाची इच्छा आहे नाही असं नाहीच, पण आत्यंतिक सुखाची व्हायना झाली. व्हाली इच्छा, पण जे सुख तिने काळात टिकत नाही, तिने काळात टिकावं नवं त्या सुखानं, ते तिने काळात राहत नाही. त्याची निवृत्ती होते. एखाद्याला मुलंच व्हावेत, मुलंच, आणि त्याला असावी आवड मुलीची, त्याला मुलगी व्हावी अशी आवड असावी, आणि त्याला मुलगीच व्हायना, मुलंच व्हायला येतं, है का नाही? मग त्यानं एखाद्या देवाला नवस केला
आणि त्याला मुलगी, तो देव नवसाला पावला त्याला मुलगी झाली, देव नवसाला पावला आणि मुलगी झाली, त्याला सुख झालं का नाही? इच्छा काय होती? मुलगी व्हावी म्हणून, सुख झालं ना त्याला, आहे का नाही? मग आता ते सुख कवर टिकणार आहे? लग्न झालं की ती मुलगी राहणार आहे का त्या घरी? आणि मग जाताना का म्हणून दुःख होत आहे? मुलगी वाट लावताना, लग्न केल्यावर तिला वाट लावावं लागते का नाही? मग तेव्हा का म्हणून रडत येतं? मुलगी झाली ना, तुम्हाला सुख झालंय ना, आणि मग वाट लावताना का म्हणून रडायला? ती चालली ना, ती आता जवळ राहणार आहे का? ती आपली राहणार आहे का? ती दुसऱ्याची होणार आहे? म्हणजे तिन्ही काळामध्ये ती आहे का? म्हणजे हे जे सुख असावं वाटायले जीवाला, हे तिन्ही काळात जे राहत नाही ते सुख असा वाटायले. पण इच्छा त्याची तिन्ही काळात राहावा अशीच आहे, पण त्याचे प्रयत्न करीना ना तो. प्रयत्न का करीनाय का? करायलाय. मग सुखाचेच करायलाय पण चुकीचे करायलाय, सुखाचेच करायलाय पण चुकीच्या सुखाचे करायलाय. त्या सुखामध्ये राम नाही, त्या सुखात काय नाही. कारण जे कधी असतं कधी नसतं, नसल्यावर दुःख होतं, नसल्यावर सुख होतं, त्याला खरं म्हणत नाहीत ना हो. कवर सांगायचे आता हे, त्याला खरं म्हणत नाहीत. आणि जीव कोण्या सुखाची इच्छा करायलाय मग त्याचीच आहे का नाही? मग त्याचं चुकायलंय का नाही? बरं, हे चूक व्यवहारामध्ये सर्रास चालू आहे प्रपंचामध्ये. ही सुख सगळ्याचीच व्हायली का नाही? हा, आणि परमार्थात आलेले त्याला बी वाटायलंय आज 2 तारखा मिळाव्यात कीर्तनाच्या. किती? म्हणजे इकडचे 10 आणि तिकडचे 10 ईश्वत येतं, अशी तो बेरीज लावतो, है का ना? आणि एखाद दिवशी काहीच नाही मिळालं की त्याला दुःख वाटतंय. आज काहीच नाही मिळाली, एक बी नाही तारीख मिळाली. हा, आणि पुन्हा लोकांना डावलंच तर पुन्हा त्याला सांगतच नाहीत, मग तर जास्तच. मग तर हा, काय झालं असं नोबा? नाही देवाचं काय केलंय बाबा? मला कामून तारखा मिळत नसते ना कीर्तनाचे आता. हा, देव मायावर रुसला का काय? आज देव नाही, माणसं रुसलेत तो यावर. देव तर रुसलेलाच आहे आधीच, ते तर आधीच रुसलेला आहे. जेव्हा तुला 2-2 तारखा मिळत होते तेव्हा बी ते तो यावर रुसलेलाच होता, आणि आता बी रुसलेलाच आहे. पण आता माणसं बी रुसलेत ते यावर. जे सुख होऊ लागलं ते राहिलं का बाबा त्याचं? मग अशा सुखाला लाता हाणू म्हणले, अशा मोक्षाला लाता हाणू. मोक्ष सुखा हाणू लाता. पुढं काय? मोक्ष सुखा हाणू लाथा. इतकंच पाहिजे आपल्याला. मोक्ष सुखाला लाता हाणू. आता मोक्ष सुखाला लाता हाणू असं तुकाराम महाराज कसं म्हणते बरं? हे वाचणारानं नीट ध्यानात आणून वाचावं का नाही? मोक्ष सुखा हाणू लाता. आता इथं शब्द शक्तीनं विचार करायला बघितलं, शक्तिवृत्तीनं, हा, तो डायरेक्ट त्या मोक्षाच्या सुखाला लात हाणू म्हणायले तो. हा, मग का म्हणून म्हणले असते ना असं? अरे ते कोण्या मोक्षाला म्हणायले तर त्याचा विचार कर ना. जे कल्पित मोक्ष मानायले तर
हे कल्पित सुख मानायले तर आणि त्यालाच मोक्ष मानायले. तशा मोक्षाला हनुलाथा म्हणले तर हा आता भ्रम झाला नाही का? ज्यांना आता हे परमार्थ करायले तर त्यांना वाटायला आम्ही परमार्थ करतो ना, आता आम्ही देवाजवळच गेलो तर आम्ही आला तर देवच भेटला. हा नाचायलेत का नाही सुखानं ते? हा पण तुकाराम महाराजांना बघितलं हे येळे लोक हा पण हे बी सुखाला ते मोक्ष मानायले तर मोक्ष सुख मानायले तर. अरे आम्ही अशा सुखाला लाता हाणतो याला मोक्ष म्हणत नाहीत. त्याचा असा अभिप्राय हा आणि इकडं महाराज लोक म्हणतात तुकाराम महाराजांना सुद्धा मोक्षाची विचार केला नाही, नको म्हणले आम्हाला मोक्ष, भक्तीच्या सुखामध्येच आम्हाला राहू दे म्हणायले तर. बघा बोलणं हे कसं आहे तर. का म्हण होत आहे असं? संकुचित वृत्ती झाली की ती काही बी मानिती, कारण ती भ्रमात असते ना. आणि ती भ्रमात असणारी वृत्ती काय सत्य मानील? नियम आहे का त्याचा? हा काय सत्य मानील याचा काही नियमच नाही. गुरु भाऊ भाऊ मानलायच ना, सत्यच मानलाय ते गुरु भाऊ. हा आता गुरु भाऊ सत्य असतो? आता गुरु काहीच सत्य नाहीत म्हणाले तर गुरु भाऊ सत्य कसा? गुरु भाऊ गुरुनं काय सांगायलेत? गुरु फक्त मी सुद्धा सत्य नाही म्हणायले तर मी सुद्धा कसा आहे? वेदशास्त्र सुद्धा ते म्हणले ना कल्पित आहे तर. आणि मग गुरु भाऊ बरं असून सखा भाऊ पुन्हा गुरु भाऊ. वृत्ती काय करीन? ही कल्पित वृत्ती, भांबावलेली वृत्ती, ही भ्रमित वृत्ती आहे. म्हणून कोण्याही सुखाला ती सुख मानिती, कोण्याही सुखाला. मग ते खरं सुख नसतंच, ते खरं सुख नसतंच. आणि आवडलेली वस्तू आणि नावडलेली वस्तू, आवडायली म्हणजे ती सुख देणारी आहे आणि नावडायली म्हणून ती दुःख देणारी आहे. असा जो नियम करतात हा अज्ञानात नियम आहे का नाही? हा अज्ञानाचाच नियम आहे ना. कारण अनुकूल वस्तू ही सुखरूपच असते असा काही नियम आहे का? आता बघितलं की आपण अनुकूल आणि प्रतिकूल. जे प्रतिकूल असतं ते सुद्धा कधी कधी उपयोगात पडतो, उपयोगाला येतो. आणि जे अनुकूल असतं का तेही कधी कधी काय होतंय? निष्ठत जातं, मिळत नाही, निघून जातं. असा नियम करता येत नाही. ते प्रतिकूल म्हणजे प्रतिकूलच राहील म्हणून. अहो अनुकूल आणि प्रतिकूल ज्या काही वस्तू मिळत्या त्या अदृष्टानुसार येतात. मागं तुम्हाला सांगितलं होतं जवळचे लांब जाते तर लांबाला जवळ येते आणि लांबाला प्रतिकूल असतो की आणि जवळचा अनुकूल असतो की. पण जवळचं लांब जाते आणि लांबाला जवळ येते कवा? हा मरणकाली. मरणकाली लेग दूर जातो. दशरथाला ज्या काली मरण काल आला त्या काली राम दूर गेला, लक्ष्मण दूर गेला, है का नाही? आणि मग तिथं भरत शत्रुघ्न होतेच ना हो. हा पण त्याच्या ठिकाणी आवड होती का त्याची? आवड कोण आवडत होता? राम आवडायचा दशरथाला आणि ते प्रतिकूल झाला.
जे आवडत आहे ते प्रतिकूल, म्हणूनच दुःख झालं. म्हणजेच आवडणारी वस्तू जर प्रतिकूल झाली तर दुःख होत आहे का नाही. आणि नंतर ती प्रतिकूल झाली म्हणून आपलं चांगलं झालं असं ज्यावेळेस कळतंय तेव्हा आणखी आनंद होतोय ते प्रतिकूल झाली म्हणून. एखाद्यानं घराच्या बाहेर काढा, आता घर अनुकूल मानलेलं आहे ना, आणि एखाद्या अधिकाऱ्याने यावं, तुमच्या घरावर लोन आहे, तुम्ही भरलं नाही, चला हो घराच्या बाहेर आम्हाला कुलूप लावायचंय. आता दुःख झालं का नाही. आणि ते कुलूप लावलं, त्याला बाहेर काढून कुलूप त्यानं लावलं की बद घर पाडाव. दुःख झालेलं. आणि जर समजा तो अधिकारी आलाच नसता आणि त्यानं बाहेर नसतंच काढत, नसते का मेले, ते तसा विचार करते, बरं झालं आम्हाला ते देवच झाला म्हणते. अनुकूल प्रतिकूल हे जे विषय आहेत हे वृत्तीचे विषय आहेत. आणि पुन्हा कोण्या वृत्तीचे? अज्ञानी वृत्तीचे आहेत, मोहित झालेल्या वृत्तीचे आहेत. कारण त्या वृत्तीला विवेक नाही, अविवेकी वृत्ती असते. विवेकी वृत्ती निवड करते, है का नाही. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल हे जे विषय आहेत ते दोन्हीही काढून टाकावे लागतात. कुठं? समाधीत जाताना. आणि ते काढण्याच्या रीतीला कशाय म्हणतात. म्हणजेच आसक्ती सोडण्याला कशाय म्हणतात. आसक्तीच नाही राहिली आता. म्हणजेच काय? त्याच्या ठिकाणी कशाय आहे. कशाय आहे म्हणजेच त्यांना ते अनुकूल विषयही नकोय आणि प्रतिकूल विषयही नकोय. मग त्याच्या ठिकाणी कशाय निर्माण झालाय, है का नाही. आता काही एखाद्याला वैराग्य झालं ते कसं का व्हायना, विवेका वाचून हो की विवेकानं हो, त्यानं घर सोडलं, घर सोडलं. आता घर सोडलं आणि तो कुठेतरी आता संन्यासी म्हणून राहणारच ना. कोणातरी एखाद्या आखाड्यावर म्हणा, कुठं म्हणा. आखाडा म्हणजे आपला आखाडा नाही बरं का, आपल्या आखाड्यावर नाही, त्या संन्याशाचे आखाडे असतात, त्या आखाड्यावर ते राहणारच ना. मग त्यानं विवेक होऊन संन्यास घेतला किंवा विवेक न होता संन्यास घेतला. मग त्या संन्यासामध्ये आसक्ती सुटली का? रोज आठवण यायली. बसलाय कुठं? आखाड्यावर, संन्यासाच्या आखाड्यावर आहे. आणि चिंतन कुठलं करायला आहे? घरचं. पोरीचं लग्न होस तर जर राहिला असतो तर बरं झालं असतं. पोराला हुंडा बोलून एकदा हे पार पडलं असतं तर मग बरं झालं असतं. पोरग जरा भोळय, लोक इतकी मोठी जमीन जुमला असून हुंडा द्यायचे नाही, त्याला येड्यात काढते. हे चिंतन तिथं कुठं? आता तिथं परमार्थ करायचं आहे का इकडचं चिंतन करायचं आहे? म्हणून कशाय व्हायला पाहिजे? समाधी परमार्थ करायचा आहे ना, तर मग हा अनुकूल विषय असेल आणि तो विषय जर नरकात नेत असेल तर तो अनुकूल असला तरीही टाळावा लागतो, है का नाही. त्याची आसक्ती ठेवू नये, जरी सुख देत असला तरीही. कारण जरी त्यानं सुख दिलं तरी कसं देणार आहे सुख? ते कल्पित सुख देणार आहे. वास्तविक खरं सुख थोडंच देणार आहे, ते निरंतर सुख थोडंच देणार आहे, है का नाही. मग इच्छा करणारानं सुखाची, निरंतर सुखाची इच्छा करावी.
अंतर पडू नये त्या सुखाचं, कधीही अंतर पडू नये, है का नाही. पाऊस पडाना म्हणून धानं वाळायलेत, हा दुःख झालं का नाही. आणि आसक्ती धानावर आहे, यावेत म्हणून. आणि पाऊस पडाना, धानं सुकायलेत, दुःख व्हायले. आणि मग पाऊस पडला, हा पाऊस सुरू झाला, झालं सुख. आता मात्र हातात सुगी आली, लगेच म्हणतो कवा पाऊस सुरू झाला कीच. एकाच पावसाची गरज होती हो. हा खरंच देवानं घरानं ऐकलं आणि पाऊस बघानं सुरू झाला. पण पाऊस 8 रोज उघडलाच नाही, ते घासून गेली ते रान. झालतं सुख. पुन्हा अजून आता कसं हे सुख दुःख हे प्रपंचातले कसे येतं. आपण आपल्याच गालात चापट्या हाणून घ्यायसारखे येतो हे सुख दुःख. आपण आपल्याच म्हणजे आपण त्याला मानायलो तर पुन्हा अजून ते काय करायले, वर बगला करायले. आणि आपण त्याला जवळ करायलो. तर आता इतकं जरी त्यानं धोका दिला तरी त्याला जवळ करायचं म्हणल्यावर हा त्याला शहाणा म्हणावं का येडावं. चावायतलंय ते, चावायतलंय तरी बी त्याला जवळ करायले तर, है का नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात, कशाला म्हणतात तर अनुकूल आणि प्रतिकूल विषयाच्या ठिकाणी आसक्ती असणे त्यालाच कशाय म्हणतात. मग तो बाह्य आणि अभ्यंतर असा 2 प्रकारचा आहे. कशाय कसा आहे मग ते 2 प्रकारचा झाला का नाही. अनुकूल बी आणि प्रतिकूल बी 2 प्रकारचा झालाच ना. ते त्याचे 2 प्रकार पडलेच ना, है का नाही. म्हणजे एक मधातला आणि एक बाहेरचा, है का नाही. आता मधातला म्हणजे कसा आणि बाहेरचा म्हणजे कसा ते बी कळायला पाहिजे ना. हा आता बाहेरचा म्हणजे स्त्री, धन, पुत्र, संपत्ती हे जे आहे ना, आणि याच्याबद्दल आसक्ती असणे म्हणजे बाहेरचा कशा आहे. हे कसा बाहेरचा. आणि अंतरचा नंतर पुढचा विचार, भूत भविष्य मागाला पुढचा विचार करणं. भूत भविष्य विषय चिंतनाचे मनोराज्यास अंतर म्हणतात. अंतर हा महागाला विचार करतो तो, महागाला. आणि पुढचाही विचार करतो. त्याच विचारात पुढे काय करायचंय आणि मागून कसं कसं झालंय. आता गेलं ते गेलंच ना, त्याचा कायला विचार करावा. पण कुठे संसारिकाची जोडी दिसली ना, दोघं संसारिक भेटावलं दिवसानं, अशा गप्पा हाणतेत, अशा गप्पा हाणते, महागलच सांगतेत सगळं. हा इतक्या गप्पात रंगत येत ते. त्याच्या संग जाच त्याच्या माग त्याच्यापाशी उभा राहायचं, पण मधात अजिबात बोलायचं नाही, नुसत्या गप्पा ऐकायच्या त्याच्या. हा कशा गप्पा हाणतेत ते बघा तुम्ही. इतक्या गप्पामध्ये ते रंगून जातेत. उगाच आपण ऐकायचं, मधात काहीच बोलायचं नाही. बोललं की मग मात्र सगळा डाव फिसकत आहे. मधात बोलायचं नाही. असे 2 पूर्वमीमांसक दोघं मस्त गप्पा मारू लागले. आणि एक उत्तरमीमांसक तिथं जाऊन बसला. ह्याला वाटलं हे बी आपल्यासारखाच आहे, मस्त गप्पा हाणू लागले, पण हे नुसतं ऐकू लागला. अशा त्या पूर्वमीमांसकाच्या गप्पा असत्यात. पूर्वमीमांसक आहे का नाही. मग ह्या ज्या असतात त्या गप्पाला काही तथ्य नसतंय, आहे का नाही. मग पूर्व विचार काय करायचा. मग पूर्व विचार करायचा, पुन्हा नंतरचा विचार करा, उद्याचा विचार. उद्या काय करायचंय, हा उद्या कोणचं काम करायचंय, कोणाकडे किती पैसे, कोणाचं उद्या तारीख आहे, येणारे पैसे,
कोणाचे पैसे द्यायचे तर उद्याची कोणाची तारीख आहे पैसे द्यायची त्याचा विचार आहे का नाही. आता हे प्रपंचात विचार नसू नये का? असावा, पण काही कालापुरता असावा नका. 24 तास तेच उठले चिंदान तेच धंदा. हा, त्याच्यासाठी देहाला आलोत का आपण? केवळ त्याच्यासाठीच आहेत का? हा, जसं परमार्थाला तुम्ही टाइम द्यायला तसं त्याला बी टाइम द्या ना. एकालाच टाइम. संसाराला टाइम दिलाय का हो? प्रपंच करायला टाइम दिलाय का? है का नाही? रात्रंदिवस त्याच्यातच टाइम द्यावा ना त्याला. हा, जसा तुम्ही आता पोतीला टाइम दिलाय का नाही 8 ते 9, हा, हे टाइम द्या तसा प्रपंचाला त्याला टाइम द्या ना तुम्ही. काय परोपकाराला द्या, काय सामाजिक कार्य करायला द्या, काय राजकीय कार्यक्रम करायला द्या. हा, सगळ्याला टाइम तुम्हाला द्यायचे. आणि प्रपंचाला ते हातचं राखून आहे सगळं. ते सगळं होऊन जर उरलाच टाइम तर परमार्थाला उरलाच तर बर का. हा, आणि ते बी उरलाच तर कसं, लोक काय म्हणते नाही गेल्यावर. लोक हा, बायकोच म्हणते अहो जात जा एकान बार तरी पोतीला, पाराव पोती लागली. हा, लोक काय म्हणते तुम्हाला. बायको आकड लावती तिला. लोकामुळं तरी जाणं, तुमच्यामुळं नाही, लोकामुळं तरी. आता असं हा का काय काय आहे हे परमार्थ नाहीच. तो संसारच आहे. तो काय संसारच आहे तो. मग भूतकालाचा भविष्यकालाचा विचार करणं. आता हा विचार करणं बाहेर आहे का मध्ये आहे? हा विचार करणं स्त्री धन पुत्राधिकांचा विचार हा बाहेरचा विचार आहे का नाही. आणि हे मनात चिंतन विषय पुढे नाहीत. उद्या काय करायचे, उद्या उजळलं नाही अजून, पण उद्या काय करायचं हा आतला विषय. हा विषय आतला आहे. म्हणून ते म्हणतात अंतर आणि बाह्य. हे स्त्रीधन पुत्राधिकांचा विचार हा बाह्य आहे आणि भूत आणि भविष्यकालाचा विचार हा अंतर विचार आहे. कशाय दोष योगाच्या ठिकाणी हा संभवत नाही. आता हे जे दोषच आहेत ना, आता हे संसारिकाच्या ठिकाणी दोष आहेत, आहे का नाही. पण निश्चलदास स्वामी काय म्हणतात, योगाच्या ठिकाणी हे दोष नसतो. कोणता? कशाय. आणि मग इथं का म्हणून सांगितलंय, समाधीला तर योगीच जातात ना. आणि मग कशाय सांगायची काय गरज आहे इथं. हा, अहो पण 12वी पास झाल्यावर नोकरी लागती हे खरंय. हा, D.Ed झाल्यावर शिक्षक होतं हे खरंय. पण 10वीची बी परीक्षा देऊनच पुढं जावं लागतंय ना. हा, मग 10वीचाही अभ्यास सांगावाच लागेल ना. म्हणून कशाही जे काही अधिकारी आहेत, श्रवणकर्ते आहेत, त्यांना कशाय कळल्याशिवाय कशाची निवृत्ती कशी करता येईल, ते कशाय कसा त्यांच्या ठिकाणी येईल. पण हे योग्याच्या ठिकाणी नसतात. हे कामून म्हणायले तर आता स्त्री धन पुत्राधिकांची काळजी ही संसारिकाला होते का संन्याशाला, है का नाही. आणि मग ग्रंथकार म्हणतात हे योग्याच्या ठिकाणी, है का ना. आणि योगी संन्यासी असतो. योगी कोण असतो? संन्यासी असतो. हा, संसारिक योगी असतो का? नाही. मग हे दोष योग्याच्या ठिकाणी येतील का? मग हे दोष जे आहेत ते कोणाच्या ठिकाणी? तर संसारिकाच्या ठिकाणी. मग संसारिक तर समाधी घेतच नाही ना. मग त्याला काय सांगायची गरज आहे.
अहो समाधीसाठीच कसे सांगायचं असं नाही, ज्ञानासाठी सुद्धा कसे असावाच लागतो की अनुकूल प्रतिकूल. दुःख का व्हालंय, दुःखाला कारण काय आहे, अनुकूल प्रतिकूल इच्छा म्हणून सांगितली का नाही मागे 4थ्या तरंगामध्ये. दुःखाचं कारणच ते वस्तूच्या ठिकाणी अनुकूल प्रतिकूल इच्छा हीच दुःखाला कारण आहे, है का नाही. मग जे काही अधिकारी आहेत ते केवळ संन्यासीच असू शकतात का. तुकाराम महाराज संन्यासी हा होते का नव्हते. हा संन्यासी दिसत नव्हते पण संन्यासीच होते. असे 2 प्रकारचे संन्यासी आहेत ना, एक योगी संन्यासी आणि एक ज्ञानी आहे का. म्हणून जे काही संतांनी आपल्याला मार्ग दाखविलाय त्याच्यासाठी कशी आहे, अनुकूल प्रतिकूल मानलेल्या वस्तूचा त्याग, हे साधन सांगितलंयच ना. वैराग्य इह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात, है का नाही. वैराग्य म्हणजेच संन्यास. मग इथे वैराग्य सांगायचंय, मग ज्ञानासाठी वैराग्य लागत नाही का, आणि समाधीसाठीही, है का नाही. म्हणून हे दोन्हीकडे साधन लागणारच आहे. अहो सगळेच इकडे येतं, सगळेच साधनं तिकडे येतं. समाधीतले साधनं म्हणजे साधन चतुष्ट आहे. हा समाधीतले साधनच म्हणजे काय, साधन चतुष्टय सांगितलंय ना आपणाला. विवेक वैराग्य साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व तेच हे, ह्याच्यात काही फरक नाही, आहे का नाही. मग संन्याशाला कसे हा दोष नसतो म्हणून सांगायलेत. आता हे आपण का म्हणून नसतो हे सांगितलं ना, पण शास्त्र कसं सांगतंय बघा ना. आता हे आपण सांगितलंय. हा आता हे घरच्या गाईचं दूध होतं, घरच्या गाईचं दूध होतं. आता हे शास्त्राचं हे कसं सांगतेत बघा, कामून नसतो म्हणून. चित्ताच्या 5 भूमिका आहेत. चित्ताच्या 5 भूमिका असतात. आता त्या चित्ताच्या भूमिका कशा असतात, म्हणजे भूमिका म्हणजे अधिकार, है का नाही. त्या चित्ताचा अधिकार क्षपता, क्षपता, मूढता आणि विक्षेपता आणि एकाग्रता आणि मग निरोधता. निरोधता आता ह्या काय, ह्या संसारिकाच्या ठिकाणी बी असतात. ह्या भूमिका चित्ताच्या संसारिकाच्या ठिकाणी असतात, पण याचा उपयोग तो संसारिक विषयाच्या ठिकाणी करतो. याचा उपयोग कुठे करतो, तो संसारिक विषयाच्या ठिकाणीच करतो. म्हणजे कधी त्याला तो विषय असा वाटतो आणि कधी नसा वाटतो. आता निरोधता, जेवलाय आणि पुन्हा जेवा म्हणलं की नाही गो, का म्हणून नाही जेवण झालंय आता, न थोडंसं जेवण नाही नाही नकोच आता. मग मला माहीत आहे काय होतंय तर पुन्हा जास्त खाल्ल्या, मग मलाच माहीत आहे. निरोधता आहे का नाही तिथं. मग ती कशासाठी वापरली निरोधता, या देहाच्या व्यवहारासाठी, प्राणाच्या व्यवहारासाठी वापरली, आहे का नाही. पण ती निरोधता समाधीमध्ये जर वापरली तर, म्हणजे हे जे 5 भूमिका आहेत ह्या चित्ताच्या योग्याच्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले असतात.
म्हणजे ते चित्त हे असं असतंय, ह्या 5 भूमिकेनं बांधलेलं असतंय. त्याचं चित्त बघितलं तर त्याच्यात हेच दिसत आहे. त्याच्या चित्तात काय आहे? क्षपता, मूढता, विक्षेपता, एकाग्रता आणि निरोधता. ह्या त्या चित्ताच्या काय आहेत? भूमिका. म्हणजे अशा प्रकारचे चित्त येतं. सगळ्याचे चित्त का सारखेत का काय? सगळ्याचे चित्तात सारखे संस्कार आहेत का काय? आणि सगळ्याचे चित्त एकाच विषयाची आसक्ती धरणार आहेत का? आणि सगळे एकाच विषयाची निवृत्ती करतील का? निरोध एकाचाच करतील का? ज्याला विरोध करायचा आहे ज्या वस्तूचा, दुसऱ्याला त्याची अनुकूलता वाटते, असं आपुलकी वाटते त्याची. एखाद्यानं धुणकून द्यावं, दुसऱ्याला वाटतंय माझ्याकडे यावं, त्यानं धुणकून दिलेल्यानं. एखाद्या पक्षामध्ये त्यानं जर चौरीच्या पाठी जर केली असली तर ते पक्ष काय करते? त्याला हकालपट्टी म्हणतात. त्याला हकालपट्टी करते. आणि मग त्याच्या विरोधात असणारा पक्षाला वाटतं ती माझ्याकडे यावं, त्यानं हकालपट्टी केलेला त्यानं मायाकडे यावं, आहे का नाही? का म्हणून तेवढीच मायात भर पडती. हिरी तरी त्यांनी हकालपट्टी केलेलीच आहे. त्यानं दुसऱ्या पक्षात कोणा जाऊ नये, त्यानं मायात पक्षाचं कार्य करा. म्हणजे कोणाला एकाच वस्तूचा तिरस्कार करणारी तर वस्तू एकच आहे. तिरस्कार करणारा एक आहे आणि त्याची आपुलकी ठेवणारा एक आहे. अशा चित्ताच्या काय येतात? आता त्या चित्ताच्या भूमिकाच झाल्या ना, दोघाच्या 2 पक्षाच्या चित्ताच्या भूमिका. तसं काही काही आता पहा, लोकवासना. क्षपता म्हणजे काय? आता त्यांनी हे सांगितलंय, हे योग्याच्या ठिकाणी नसतंय म्हणून. म्हणजे हे निरोध रूपानं सांगितलंय. आणि मग कुठं असतंय? तर जे व्यावहारिक सांसारिक आहेत त्यांच्या ठिकाणी हे दोष असतात. हे दोष आहेत. आणि हे दोष योगाच्या ठिकाणी नसतात, म्हणून निरोध रूपानं असतात. अभाव असतो कुठे? योगाच्या ठिकाणी याचा काय आहे? अभाव आहे. अभाव नाही असं नाही, अभाव आहे. आणि संसारिकाच्या ठिकाणी भाव आहे का नाही? म्हणून क्षपता म्हणजे काय? क्षपता लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना, ह्या 3 वासना आहेत मुख्य. जशी लोकेशना, वित्तशना आणि पुत्रशना. तसं ह्या ठिकाणी लोकवासना आणि देहवासना आणि शास्त्रवासना आणखी बऱ्याच आहेत ना. पण हा सगळा रजोगुणाचा परिणाम. ह्या वासना म्हणजे काय? वासना असणं म्हणजे काय? त्या जवळ ठेवणं, त्यांना बांधून ठेवणं, जपून ठेवणं, रजोगुणच आहे तो, आहे का नाही? जर समजा धनाला राखण बसणारा त्याच्या ठिकाणी सत्वगुण असतो का? आहे का नाही? रजोगुणीचा असतो ना तो. कारण कोणत्याही क्षणी कोणी आलं ते धन लुटायला तर त्याचा तो प्रतिकार करण्यासाठी काय असतो? गुण सज्ज असतो त्याचा, तो त्याची वृत्ती सज्ज, म्हणून तो रजोगुणी, आहे का नाही? म्हणून ह्या क्रिया कशा आहेत? लोकेशना म्हणजे लोकवासना, शास्त्रवासना, मी हे शास्त्र आणखी आत्मसात करायचं राहिलंय.
शास्त्र आत्मसात करायचं राहिलंय, दुसरे शास्त्र केलेत आत्मसात, ते वाचायचं राहिलंय. हा, ते मला आणखी रामायण वाचले, पण महाभारत राहिले वाचायचं. शास्त्र वाचना, हा, ती वाचना. आणि लोकांनी मला चांगलं म्हणावं, हा, लोकांनी वाहवा करावी माझी, 4 लोकात माझा मान वाढावा, लोक वासना आहे का नाही. आणि देह वासना, मावा देह चांगला राहावा, याला रोग होऊ नये, निरोगी राहावा, ही एक वासना. ह्या 3 वासना आणखी बऱ्याच येतात. मग ह्या वासना ज्या ठेवतो तो त्या रजोगुणानं ठेवतो. आणि रजोगुण जर मावळला तर ह्या वासनाच राहत नाहीत. कशानं बांधील? ह्या वासना बांधल्या तर राहतात. वासना आहेत त्या बांधून ठेवल्या तर, हा, नाहीतर हा, त्या वासना आहेत ना त्या. जसं गाडग्यात लसूण ठुला तर त्या गाडग्याचा लसण्यासारखा वास येतो, हे का नाही. पण ते गाडगं फुटलं तर लसूण त्याच्यातला काढून घेतात. मग काही काळ त्या ठिकाणी त्या गाडग्याचा वास येतो, पण ते पुन्हा ते वास बी निघून जातो, आपण मग त्यात निघून जातो, हे का नाही. तशा ते वासना राहत नाहीत. रजोगुण आहे तोपर्यंत. त्या गाडग्यानं त्या लसणाला धरलंय तोवर, हा, त्या गाडग्यात सुद्धा काय असतो, ती वासना असतीच. हा, तशी वासना असते. मग ह्या रजोगुणाचा जो परिणाम आहे ना, रजोगुणाचा परिणाम त्याच ह्या वासना आहेत. लोकवासना, देहवासना आणि शास्त्रवासना इत्यादी ज्या काय वासना आहेत, मग त्या वासना रजोगुणाचा परिणाम. आणि जी दृढ अनात्म वासना तिला क्षपता म्हणतात. क्षपता म्हणजे काय? जी दृढ अनात्म वासना असते का, दृढ असते बर का, तिला म्हणलंय. जी दृढ झाली पण अनात्मय, आत्मवासना कुठे व्हायली? ती अनात्म्याशी वासना व्हायली, प्रपंचातल्या पदार्थाची किंवा कल्पित पदार्थाची वासना. मग ती आता आत्मा सोडून सगळं अनात्माच आहे की हो. आणि मग काह्याचे बी होऊ द्यानं वासना, आत्मा सोडून ते अनात्मच वासना आहे ना. हा, जरी शास्त्र वासना म्हणलं तरी अनात्म वासनाच आहे ना. देह वासना म्हणलं तरी आणि लोकवासना म्हणलं तरी बी. म्हणून ते म्हणतात अनात्म वासना तिला क्षपता म्हणतात. ही क्षपता आहे. वासना युक्त असणारा अंतकरण म्हणजे क्षपता अंतकरण, है का नाही, असं म्हणायला हरकत नाही. किंवा शापित अंतकरण म्हणा. पण क्षपता या शब्दाचा पुढे त्याच्या संबंधित असणाऱ्या शब्दाशी अर्थ लावावा लागतो. म्हणून शास्त्रानं क्षपता हा शब्द दिलेला आहे. पुढे या क्षपताचा अर्थ करून देतात. आता हे झाली क्षपता. आणि दुसरी मूढता. मूढता, आता मूढता म्हणजे काय? आपण मूढता समजितो, कळत नाही त्याला, जाणीत नाही त्याला मूढता म्हणतो. पण इथं निद्रा, आळस याला मूढता म्हणलंय. आता त्या दिवशी कालच की हा लयामध्ये सांगितलं ना, मूढता, आळस, काही न कळणं, आहे का नाही. म्हणजे आळसामध्ये कळत नाही, झोपेमध्ये कळत नाही, मग ती मूढताच आहे ना. न कळणं ही काय? मूढताच आहे. मग
निद्रा आळसादी ही मूळता आहे. आणि तिला कोणता गुण लागतो मग? तमोगुण लागतो तिला, है का नाही? आणि वासनेला रजोगुण लागतो, है का नाही? आणि काही न कळण्याला तमोगुण, है का नाही? मग तिला मूळता म्हणतात. कशाला? तमोगुण परिणामाला. तमोगुणाच्या परिणामाला मूढता म्हणतात. आणि ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य प्रवृत्ती होते. ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची, ध्यान करायला बसला विष्णूचं किंवा शालिग्रामाचं ध्यान करीत बसला तिथं, आणि मग ते ध्यान करीत असताना कधी कधी बाहेर वृत्ती चालली. पोरग नालीकड लहान लेकरू रांगत गेलं की मग ते बायकोला म्हणणं, अगं ते लेकरू तिकडं चाललंय नालीकड, त्याला उचलून आण इकडं. मांजर दूध प्यायली की आग मांजर दूध प्यायली, उतू गेलं बघ बघ बघ. म्हणजे काही काळ का होईना पण वृत्ती बाहेर चालली, हे का नाही? ध्यानात सारखी राहाय नाही. मग ध्यानात प्रवृत्त झालेल्या चित्ताची क्वचित बाह्य ध्यान लावायला आहे, पण ते दिसलं की बाहेर निघायला. मग क्वचित वेळस ती प्रवृत्ती बाह्य विषयावर येणे त्यालाच विक्षेपता म्हणतात, है का नाही? त्याला काय म्हणायचं? विक्षेपता. विक्षेप यायला आहे ते, है का नाही? मग अंतकरणाचा, आता हे विक्षेपाचा त्याच्या वेळेस बी समाधीचे जे साधनं सांगितले तर त्याच्यात ही विक्षेपता सांगितलंच ना. मग आता ही विक्षेपता योग्याच्या ठिकाणी नसते. का म्हणून नसते? तो कशाला दुधाच्या ठिकाणी राखण बसल कोणाच्या? ते बायकोला कशाला म्हणेन ते लेकरू चाललंय ना अलीकड? नाही, त्याला लेकरू नसलं तर समजा म्हणायचं नाही. लेकरू नसलं तर तो म्हणणार नाही ना, का बायको नसती म्हणून लेकरू नसतंय. येऊ गेला तो संबंध येईल का? म्हणून योग्याच्या ठिकाणी ही विक्षेपता नसते. कारण ध्यानात बसणाऱ्याला प्रपंचिकच विषय येतात, आणि ध्यानात बसणारा प्रपंचिकच असतो, आणि त्याच्या चित्तात सगळं तेच भरलेलं असतंय आधी, है का नाही? म्हणून ध्यान त्याचं लागत नाही, ध्यान मोडतं, ध्यानात बाधा येते. कारण त्या विषयाच्या जवळच तो करायला असतो ध्यान. कुठं? त्या विषयाच्या जवळच. त्या का दूर, विषयाला दूर ठेवून करतो काय? मग याला काय म्हणायचं? विक्षेपता. ही योग्याच्या ठिकाणी नसते. क्षेपता ही योग्याच्या ठिकाणी नसते. आणि निरोधता, हे मूढता ही योगाच्या ठिकाणी नसते. मग अंतकरणाचा अतीत म्हणजे अलीकड, आणि वर्तमान पुढचा, है का नाही? मागाला आणि पुढचा. वर्तमान म्हणजे पुढचा, अतीत म्हणजे भूतकाळ, आणि वर्तमान म्हणजे चालू. आधी हो कसं म्हणू लागलात? कारण हे विषय आपल्याला बराच वेळेस गेलाय ना. वर्तमान म्हणजे चालू, है का नाही? अतीत म्हणजे नंतर, अतीत वर्तमानाच्या पुढं, भविष्य म्हणा, अतीत.
अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम वर्तमानातही तोच परिणाम आहे आणि अतीत वर्तमानाच्या पुढंही तोच परिणाम आहे. अगोदर तो परिणाम नव्हता, भूतकाळामध्ये नव्हता, पण वर्तमान काळामध्ये तो परिणाम व्हायलाय आता. आणि हा व्हायलेला वर्तमान काळातला परिणामच नंतर भूतकाळातही तसाच टिकून राहिला. परिणाम तसाच टिकून राहिला म्हणजेच वर्तमान काळात बी आहे आणि भविष्य काळात पण आहे. मग त्या ठिकाणी तो परिणाम समान झाला का नाही? परिणाम समान म्हणजे वर्तमान काळात बी आहे आणि भविष्य काळात पण टिकून राहिलाय. याला काय म्हणायचं? समानता आली. मग त्या परिणामाची समानता न जाणे, समानता आहे का नाही, त्याच्यात काही उणीव नाही. जसं मिळालं तशाला तसंच आहे, त्याच्यात काही कमी रमीपणा नाही, समानता आहे त्याला, त्याच्यामध्ये त्या परिणामामध्ये. मग त्या समानकार एकाग्रता जी होती ती, तो समानकार वृत्तीभाव जो झालेला आहे ना, वर्तमान आणि भविष्य काळामध्ये वर्तमानात झालेला जो परिणाम आहे ना वृत्तीवर, वर्तमानात श्रवणानं जशी आता वृत्ती व्हायली ना, आता जशी वृत्ती झाली ना, अशीच वृत्ती उद्याही म्हणजे इथं आल्यावर नाही. म्हणजे ह्या वृत्तीमध्ये समानता येणं म्हणजे दृढता, त्या वृत्तीची बोधाची दृढता झाली है का नाही. त्याला काय म्हणायचं? वृत्तीचा समान अधिकार झाला. म्हणून माऊली सुद्धा हरिपाठात काय म्हणले तर आठवत आहे का? समबुद्धी घेता समान श्री हरी. पण हे कशामुळे होत आहे? हा परिणाम आहे ना, हा बुद्धीवर काय झालेला आहे? परिणाम आहे. हा कशानं होतो? शम दमावरी हरी झाला. समाधी सांगितली तिथं. असा ध्यान जर करील तर त्याला साम्य अवस्था येते, म्हणजे त्याचा वर्तमान आणि भूतकाळ समान होऊन जातो है का नाही. आणि मागली काय चिंता करायची नाही. मागली काय करायची चिंता? गेला ना तो काळ. हा, भूतकाळ गेला ना, त्याचं काय काढायचंय आता? ते म्हणतात ना, वारकाचा उकोंडा उकरून काय होणार आहे बाबा. हा, तसं गेलेल्या काळातलं घडलेल्या क्रिया काढून काय उपयोग आहे? म्हणून आता वर्तमान काळामध्ये काय घडायलंय, जर हिताचं असेल तर ते उद्या न राहायला काय झालं, न ठेवायला काय झालं, समानता त्याची ते मोजून ते माप घ्यावं ना बराबर. मग ते करावं ते बराबर. जसं सोन्याचं माप बराबर देतात का नाही? का म्हणून दर्शक लवतं अहो तेल घेतलं तर धार टाकतेच दर्शक वरी. पहिलं होतं बरं का, मी एका तेलाला म्हणलो तसं पहिलं धार टाकीत होते, तुम्ही काऊन टाकीत नाही तू? म्हणजे पहिली तेल येत होते ना, ते असं माप भरून द्यायचे बरं का ते बिचारे. आणि पण अजूक वरून पण अजूक दुसरी जर सक्का व्हायना पण टाकायचे आगाव. तसं सोन्याला करतेत का? तिथं समानता आहे का नाही? का म्हणून तर ते किमतीवान आहे. ते कसं आहे? सोनं कसं आहे? हा, त्याची इतकी किंमत नाही ना कोणालाच. हा, मग तसं आता वर्तमान काळामध्ये ज्या वृत्तीला लाभ झाला आहे सुखाचा, तोच लाभ वर्तमान काळामध्ये राहू नये ही समानता. का राहू नये? तो ठेवावा ना, ही समानता आणावी ना. उद्या ही वृत्ती, उद्या गुरु मेला
समजा हा आपल्याला श्रवण पुन्हा उद्या मिळणार नाही, तर मग आपल्याला आज जो झालेला समान भाव आहे तो उद्याच्याला हा दुसऱ्याच्या जीवावर कवर हा ते म्हणतात ना दुसऱ्याच्या जीवावर ते काय म्या का हळजिलेत का काय म्हणतात लेकरं, म्या का दुसऱ्याच्या जीवावर हळजिलेत का, म्हणजे दुसऱ्यानं माया लेकराचे लग्न करावेत, दुसऱ्यानं माया लेकराला खाऊ पिऊ घाला, आम्ही याच्यामुळे त्या लेकराला जन्म द्यालाय का, आम्ही आमच्या जीवावर ते पालन पोषण करू याच्यासाठी आम्ही जन्म द्यालाय, आम्ही दुसऱ्याच्या जीवावर हा नाही. एखादं म्हणतंय ना आमचं 4-5 लेकरं येतं, एखादं तुमच्याकडे शिकायला राहू द्या, नातेवाईकाला म्हणतंय ना, मग तो नातेवाईक म्हणतोय नाही हो जमत, आम्हाला नाही जमत ते लेकरं हे आमच्या इथं ठेवू नका, तुम्ही तुमचं घेऊन जा. हा मग ते जाताना काय म्हणतंय, ते हेच म्हणतंय आम्ही का दुसऱ्याच्या जीवावर हळजिलेत का तसं तवा म्हणतंय ते. हा दुसऱ्यानं टाकून दिल्यावर का आपण टाकून द्यावा का, हा लेकरू मांडीवर हगलं म्हणून का मांडी कापून टाकतोय का, इतकं समजत पुन्हा, आणि मग आधीच कशाला तिच्या घरला गेल तीच लेकरू घेऊन मोर राहू द्या म्हणून, इतकं कळतंय तर. हा निस्त्या बोलण्याच्या बाणी आहेत ह्या, खरं काही नाही. म्हणून अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान, अतीत आणि वर्तमान, चालू आणि पुढचा, म्हणजे जे काय मिळालंय मिळण्यामध्ये जो समाधान मिळालेला आहे वृत्तीला, ते समाधान टिकून ठेवणे, समानाकार होतो, त्याचे काय होतो एकाग्रता. अंतःकरणाचा अतीत आणि वर्तमान परिणाम समानकार होतो, त्याला एकाग्रता म्हणतात. आणि मग ही एकाग्रता का म्हणून होती, याला कारण काय आहे, ही जी महागल्ली क्षेपता, मूढता, विक्षेपता ह्या ज्या आहेत का, ह्या काढून टाकल्यामुळे योग्याच्या ठिकाणी ह्या नसत्याता, म्हणून त्याच्या ठिकाणी एकाग्रता येते, त्याला एकाग्रता येते, म्हणून त्याला एकाग्रता म्हणतात. याचा अभिप्राय अंतःकरणाचा सर्व परिणाम समाधीकाली ब्रह्माशीच विषय करतो. अंतःकरणाचा सर्व परिणाम समाधी काळात ब्रह्माशीच काय करतो, हा कारण हा जो ह्या अधिकारानं जे अंतःकरण आहे ते अंतःकरणच ब्रह्माशी विषय करतं, आहे का ना. आणि यानं जर पछाडलेलं असलं तर ते कसं करील, म्हणून योग्याला समाधी का लागते तर त्याच्या ठिकाणी हे दोष नसतात. वर्तमान परिणाम ब्रह्माकार होतो त्यांचा, वर्तमान परिणाम, वर्तमान चालू म्हणजे समाधी त्यांना लागते. मनुष्य समानकार, म्हणून समानकार म्हटलंय त्याला, त्याच्यामुळं समानकार म्हटलंय. त्या एकाग्रतेच्या वृद्धीस विरोधता म्हणतात, निरोधता. त्या एकाग्र झालेल्या वृत्तीलाच काय म्हणायचं मग, निरोधता. म्हणजे ह्या मूढताचा निरोध, विक्षेपाचा निरोध, हे जे त्यांनी निरोध केलेली आहे त्या निरोधामुळं त्याला निरोधता वृत्ती म्हणतात. तिच्यामध्ये हे नाही, हे नाही, हे निरोध झाला. या अंतःकरणाच्या 5 भूमिका, ह्या अंतःकरणाच्या काय आहेत, 5 भूमिका आहेत. पण ह्या 5 भूमिका योग्याच्या ठिकाणी नसतात, आहे का नाही. म्हणून आता कोणी म्हणेल एकाग्रता त्याच्या ठिकाणी नसते का, पण योग्याच्या ठिकाणी ती असतेच.
त्याला ती एकाग्रता करण्याची काही, कारण त्याचा वर्तमान काळात जो अनुभव आहे तोच भविष्य काळातही असतो, आहे का नाही? म्हणून त्याला त्या एकाग्रतेची त्याला गरज नसते, कारण तो सिद्ध झालेला असतो ना. योग्याच्या ठिकाणी नसतात म्हणून म्हणालेत ना ते, आहे का ना? म्हणून हे त्याच्या ठिकाणी नसतात. मग सहाय्यकारीही आणि असहाय्यकारीही ह्या दोन्हीही नसतात, कारण त्याला नंतर त्याला जी समाधी तो असतो त्या काली तो समाधीतच असतो त्या काली, कारण त्याचा भूत आणि वर्तमान हा समाधी झालेला असतो. ते काळच समाधी झाला ना त्याचा. मग त्या एकाग्रतेच्या वृद्धी म्हणजे वाढ, एकाग्रतेची वाढ, मग तिलाच निरोधता म्हणतात. त्या वाढ होण्याला निरोधता. या अंतःकरणाच्या 5 भूमिका म्हणजे 5 अवस्था आहेत, आणि त्यालाच क्षिप्त आणि मूढ अंतःकरणाचा समाधीमध्ये अधिकार नाही. क्षिप्त आणि मूढ यांचा समाधीमध्ये यायला अधिकार नाही. मूढ वृत्तीला समाधीमध्ये अधिकार नाही आणि क्षिप्त वृत्तीला अधिकार नाही. याच्यावर थोडीफार शंका येणार आहे, या वाक्यावर शंका येणार आहे. आता ते काय होणार नाही, म्हणून आणखी उद्याच्याला आपणाला हे प्रकरण कशाचं आणखी थोडंफार राहिले ते घेऊन नंतर रसस्वादाला लागू. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.